हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आपल्याला एक्सपेरिमेंट काय दिलेला आहे पहा. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाईस आपल्याला एकाच वेळी थ्रो करायचे आहेत. मग आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल पहा. काय काय आउटकम्स येतील पहा सॅम्पल स्पेसमध्ये. आता 2 डाईस आपण थ्रो करणार आहोत. दोन्ही डाईसवर काय असणार आहेत, 1 to 6 नंबर्स असणार आहेत. मग आपल्याला आउटकम्स काय काय मिळतील पहा. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. म्हणजे फर्स्ट डायवर जर आपल्याला 1 मिळाला तर सेकंड डायवर काय मिळेल, 1 मिळू शकेल. फर्स्ट डायवर 1 मिळाला तर सेकंड डायवर 2 मिळू शकेल. त्याचप्रमाणे 1 3 1 4 1 5 1 6 आपल्याला मिळू शकेल. आता 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. एवढे आउटकम्स आपल्याला 2 डाईस थ्रो केल्यानंतर मिळणार आहेत. आता इथे प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला कॉमा द्यायचा आहे. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येणार आहेत पहा. हे टोटल किती असणार आहेत सॅम्पल पॉईंट्स, 36 असणार आहेत. देअरफॉर n ऑफ s इज इक्वल्स टू 36. तुम्ही जर हे काउंट करून पाहिला तर किती असणार आहेत, 36 असणार आहेत. आता इव्हेंट ए काय दिलेला आहे पहा आपल्याला. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. आता 2 डाईस थ्रो केल्यानंतर त्यांच्या अप्पर फेसवर जे डिजिट्स येणार आहेत त्यांची जर आपण सम केली तर ती किती मिळाली पाहिजे आपल्याला, ॲट लिस्ट 10. कमीत कमी 10 मिळाली पाहिजे. 10पेक्षा जास्त मिळाली तरी चालेल, 11 12 मिळाली तरी चालेल, पण 10पेक्षा कमी नको. पहा मग कोणकोणते आउटकम्स येतील इव्हेंट एमध्ये. आता यामध्ये पहा, जर आपण ॲडिशन केली 1 1 2 1 2 3 1 3 4 1 4 5 1 5 6 1 6 7, म्हणजे 10पेक्षा काय येते, इथे कमी येते सम. 2 डिजिट्सची जर आपण सम केली तर 10पेक्षा कमी येते. आता इथे जर आपण डिजिट्सची सम केली तर किती येते पहा. 2 1 3 2 2 4 2 3 5 2 4 6 2 5 7 2 6 8, 10पेक्षा कमी येते. 3 + 1 4 3 2 5 3 3 6 3 4 7 3 5 8 3 6 9. येथे पण काय होते, 10पेक्षा कमी येते सम. 4 1 5 4 2 6 4 3 7 4 4 8 4 5 9 4 6 10. येथे आपल्याला या 2 डिजिट्सची सम किती मिळते, 10 मिळते. म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. 5 1 6 5 2 7 5 3 8 5 4 9 5 5 10. इथे सम आपल्याला 10 मिळाली, म्हणजे हा फेवरेबल आउटकम असणार आहे. 5 6 11 हा पण फेवरेबल आउटकम असणार आहे. 6 1 7 6 2 8 6 3 9 6 4 10 6 5 11 6 6 12. म्हणजे हे 3 आपले फेवरेबल आउटकम असणार आहे. म्हणजेच आपल्याला फेवरेबल आउटकम्स काय काय मिळाले पहा. 4 6 10 5 5 10 5 6 11 6 4 10 6 5 11 6 6 12. लिहून घेऊ आपण. इव्हेंट ए इज इक्वल्स टू 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. Therefore n of a सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6. सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले आपल्याला, 6. मग आपण इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. फॉर्म्युला काय आहे पहा आपला. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू n ऑफ ए अपॉन n ऑफ एस. आता n ऑफ ए किती मिळाला आपल्याला, 6. n ऑफ एस किती मिळालं, 36. 6 1 6 6 6 36 1/6.
म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय मिळाली 1/6. आता इव्हेंट बी काय दिलेलं आहे पहा आपल्याला, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसिस इज 33. आता 2 डाईस थ्रो केल्यानंतर अप्पर फेसिसवरती जे डिजिट्स मिळणार आहेत त्यांची जर आपण सम केली तर ती किती मिळाली पाहिजे आपल्याला 33 मिळाली पाहिजे. पहा आता सॅम्पल स्पेसमध्ये जर आपण डिजिटची सम केली तर आता आपण पाहिलेलं आहे शेवटच्या डिजिटची सम आपल्याला किती मिळते 6 + 6 12 मिळते. त्याच्यापेक्षा जास्त सम आपल्याला मिळत नाही. कोणत्याही 2 डिजिटची ॲडिशन केली तर आपल्याला 12पेक्षा जास्त मिळत नाही. म्हणजेच आपल्याला 33 सम मिळणार नाही. म्हणजेच या इव्हेंट बीमध्ये काय आपल्याला फेवरेबल आउटकम मिळणार नाही. म्हणजेच इव्हेंट बी इज इक्वल्स टू काय येईल एम्प्टी सेट येईल. देअरफॉर एन ऑफ बी, मग सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा 0 आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत 0 आहेत. एन ऑफ बी किती येईल 0. मग आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी पी ऑफ बी फॉर्म्युला काय आपला एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल्स टू एन ऑफ बी किती मिळालं 0 अपॉन एन ऑफ एस किती आहे आपलं 36 इज इक्वल्स टू काय 0. म्हणजेच आपल्याला इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी काय मिळाली 0. आता थर्ड इव्हेंट पहा. इव्हेंट सी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. काय सांगितलेलं आहे पहा, फर्स्ट डायवरती जे डिजिट मिळणार आहे ते सेकंड डायवर आपल्याला जे डिजिट मिळणार आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर असलं पाहिजे. म्हणजेच फर्स्ट डायवरचं डिजिट ग्रेटर असलं पाहिजे आणि सेकंड डायवरचं डिजिट काय असलं पाहिजे त्याच्यापेक्षा स्मॉलर असलं पाहिजे. पहा मग कोणकोणते आपल्याला फेवरेबल आउटकम्स मिळतील. येथे पहा 1 1 म्हणजे दोन्ही काय आहेत इक्वल आहेत. 1 2 येथे काय फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे. आपल्याला काय पाहिजे फर्स्ट डिजिट ग्रेटर पाहिजे सेकंडपेक्षा. म्हणजे याच्यातलं आउटकम येणार नाही कारण येथे फर्स्ट डिजिट काय आहे सगळीकडे स्मॉलर आहे सेकंड डिजिटपेक्षा. आता येथे पहा 2 1 हा आपल्याला फेवरेबल आउटकम असणार आहे कारण फर्स्ट डिजिट काय आहे सेकंड डिजिटपेक्षा ग्रेटर आहे. हा येणार नाही. 2 2 काय आहे इक्वल आहे. येथे पहा येथे फर्स्ट डिजिट काय आहे सगळीकडं स्मॉलर आहे सेकंड डिजिटपेक्षा. म्हणजे हे आपले फेवरेबल आउटकम्स असणार नाहीत. आता येथे पहा हा जो आहे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे कारण फर्स्ट डिजिट काय आहे सेकंड डिजिटपेक्षा ग्रेटर आहे. येथे पण पहा फर्स्ट डिजिट सेकंड डिजिटपेक्षा ग्रेटर आहे म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. आता 3 3 दोन्ही इक्वल आहेत. 3 4 म्हणजेच फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे. 3 5 म्हणजे फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे. 3 6 म्हणजे फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे. आपल्याला काय पाहिजे फर्स्ट डिजिट ग्रेटर पाहिजे. आता येथे पहा हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे कारण फर्स्ट डिजिट पहा 4 आहे सेकंड डिजिट 1 आहे आणि फर्स्ट डिजिट हे काय सेकंड डिजिटपेक्षा ग्रेटर आहे. 4 2 येईल 4 3 येईल कारण येथे फर्स्ट डिजिट काय ग्रेटर आहे सेकंड डिजिटपेक्षा. 4 4 दोन्ही इक्वल आहे. 4 5 फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे. 4 6 फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे. आता 5 1 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. 5 2 फेवरेबल आउटकम असणार आहे. 5 3 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे. 5 4 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे म्हणजे हे 4 आपले फेवरेबल आउटकम असणार आहेत. 5 5 इक्वल आहेत म्हणजे हे आपलं फेवरेबल आउटकम असणार नाही. 5 6 फर्स्ट डिजिट स्मॉलर आहे म्हणजे हा फेवरेबल आउटकम असणार नाही. 6 1 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे. 6 2 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे. 6 3 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे. 6 4 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे. 6 5 फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे म्हणजे हे आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. 6 6 दोन्ही इक्वल आहेत म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार नाही. पहा लिहून घेऊ आपण फेवरेबल आउटकम्स. 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5 हे काय असणार आहेत आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट सी किती आहेत पहा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एन ऑफ सी किती मिळाला आपल्याला 15. मग आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी पी ऑफ सी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपला एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. आता एन ऑफ सी किती मिळाला आपल्याला 15 आणि एन ऑफ एस किती आहे आपलं 36 आहे. ते भाग जातो 3 5 15 ते 3 1 3 3 2 6 5/12 म्हणजेच आपल्याला इव्हेंट सीची प्रोबॅबिलिटी काय मिळाली 5/12. खाली लिहू आपण आन्सर. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए
काय मिळाली पहा आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट आहे 1/6. 1/6. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काय मिळाली पहा आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी 0. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल्स टू काय मिळाली पहा 5.12. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.